जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे पास्ता. तर तुम्ही पाहू शकता इथे कधीही आपण सकाळी किंवा संध्याकाळी पास्ता ही रेसिपी नाश्त्याची बनवू शकतो. मुलांना केव्हाही भूक लागते तेव्हा एकदम सोप्या पद्धतीने. तर चला रेसिपीकडे वळूया. इथे मी एका पातेल्यात 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी छान असं उकळू दिलेलं आहे आणि नंतर इथे पास्ता घातलेला आहे. पास्ता खाली लागू नये म्हणून सारखं आपल्याला हलवायचं आहे. आता इथे टॅमॅटो, शिमला मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर आणि 2 कांदे घेतलेत आणि 2 टॅमॅटो आता आपण चिरून घेऊया. तर इकडे आता आपले जो पास्ता आहे तो मस्तपैकी असं शिजलेला आहे. आपल्याला असं दाबून बघायचं आहे. तर आपण आता एका चाळणीमध्ये हा शिजलेला पास्ता काढून घेऊया. एकमेकाला चिटकू नये म्हणून आपल्याला थोडं थंड पाणी घालून घ्यायचं आहे. पास्ता एकदम छान आपला शिजला गेलेला आहे. आता आपण थोडं थंड पाणी घालून घेऊया आणि मस्त असं मिक्स करून घेऊया, म्हणजे तो चिटकणार नाही. आता आपण इथे सर्व कट केलेला आहे. आलं मी किसून घेतलेलं आहे, बाकी सर्व कट करून घेतलेलं आहे. हिरवी मिरची वगैरे, लसूणसुद्धा कट करून घेतलेले आहेत. कांदा बारीक कापलेला आहे. आता आपण रेसिपी बनवूया. इथे मी कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घेत आहे. आपलं तेल चांगलं गरम झाल्यानंतरच याच्यामध्ये आता आपण लसूण घालून घेऊया अगोदर. इथे आपल्याला जिरं किंवा मोहरीची फोडणी द्यायची नाही आहे. इथे कट केलेला लसूण आणि किसलेलं मी आलं घातलं आहे. आता आपण छान असं परतून घेऊ. त्याच्यानंतर आता इथे बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा आपण छान असा परतून घेऊया तेलामध्ये. 1 मिनिट असा परतून घेतल्यानंतर इथे आता 2-3 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरलेल्या घातल्या. सर्व जिन्नस आपण असं मस्त परतून घेऊया. आता आपण कट केलेला हा टॅमॅटोसुद्धा घालून घेऊया. शिमला मिरचीसुद्धा आता कट केलेली घालून घेऊया. सर्व आता आपण मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता इथे 1-1.5 मिनटं तरी आता आपण हे सर्व असं परतून घेऊया. छानपैकी परतून झाल्यानंतर इथे 2 मिनटाकरता झाकण ठेवलं मी. आता आपण झाकण काढून घेऊया. 2 मिनटानंतर परत छान परतून घेऊया. खाली लागल्या नाही गेलं पाहिजे. आता आपण घालायचे आहेत मसाले. इथे पास्ता मसाला घेतला आहे मी आणि इथे काश्मीरी लाल घेतलेला आहे, कारण हिरव्या मिरच्या पण घातल्यात, त्या पण तिखट होत्या. पास्ता मसाल्याने छान टेस्ट येते. पास्त्याचा मसाला घालायलाच पाहिजे. आता हे मसाले मस्त आपण परतून घेऊया. आता मसाले असे मस्त परतून घेतल्यानंतर इथे मी आता टॅमॅटो सॉस घालत आहे. 2 चमचे घालणार आहे मी. आपले पोहे खायचा चमचा आहे. 2 चमचे टॅमॅटो सॉस, नंतर 1 चमचा चिली सॉस, आता आपण सर्व हे परतून घेऊया. बघा खूप छान कलर आलेला आहे मस्तपैकी. हा पास्ता मसाला खायला खूप टेस्टी लागतो. आता मी इथे
1-1.5 मिनटाकरता झाकण ठेवलं होतं आणि बघा किती छान आता तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. एकच नंबर. आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ घालून आता परत एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा पास्ता मसाला बनवला आहे. आता आपण हा बॉईल केलेला पास्ता घालून घेऊया. पास्ता असा घालताना मोकळा करून घ्यायचा आहे. आता मस्तपैकी आपण परतून घेऊया. सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला पास्ता. एकच नंबर होतो हा पास्ता मसाला. सर्वकडनं आता हा परतून घ्यायचा आहे मस्त. खूपच छान झालेला आहे. एकच नंबर. खूप छान दिसत पण आहे. आता वरून कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबीर टाकून परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ बघत असाल तर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. शेजारची बेल प्रेस करा. खूप छान झालेला आहे पास्ता. तर या गरम गरम खायला मस्तपैकी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघा मैत्रिणींनो, कसा झाला पास्ता मसाला. एकच नंबर ना. तर तुम्ही पण असाच बनवा आणि मग सांगा कसा झाला. चला तर मग बाय बाय. भेटू पुन्हा.